ओके. लक्ष द्या. जो गुड लुब्रिकंट आहे त्याची विस्कोसिटी मी पर्याय सांगते, कमी असावी. विस्कोसिटी बोलते, गुड लुब्रिकंटची विस्कोसिटी कमी असावी की जास्त असावी, की ऑप्टिमम सॉरी का मशीन ज्या प्रकारची आहे त्याच्यावरती डिपेंड असावी? मशीन ज्या प्रकारची आहे त्याच्यावर डिपेंड असावी. अजून कोण काय सांगणार आहे का? हाय. हा सांगा. ऑप्टिमम. हा, ऑप्टिमम म्हणजेच मशीन ज्या प्रकारची असेल त्या प्रकारची असावी. टेम्परेचर बदललं की विस्कोसिटी बदलावी का नाही बदलावी? बदलायला हवी की नको? मी अजून प्रश्न विचारते. टेम्परेचर बदललं की विस्कोसिटी, आता एकदम रफ वर्ड मध्ये मी सांगू शकते विस्कोसिटी बद्दल. एखादा पदार्थ खूप पातळ आहे की खूप घट्ट आहे ते म्हणजे विस्कोसिटी झालं. रफ एकदम लक्षात ठेवण्यासाठी. पाणी पातळ असते म्हणून त्याची विस्कोसिटी कमी असते. वॅक्स गम घट्ट असतात त्याची विस्कोसिटी जास्त असते. बरोबर आहे ना रे? येस मॅम. येस मॅम. हा, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की टेम्परेचर वाढलं किंवा टेम्परेचर कमी झालं की विस्कोसिटी चेंज व्हायला हवी की नको? विस्कोसिटी म्हणजे पातळपणा किंवा घट्टपणा. आता समजा मी एक्झाम्पल सांगणार आहे, मात्र उत्तर तुमच्याकडूनच ऐकून घेणार आहे मगाच्या प्रश्नाचं. कुठला मगाचा प्रश्न? टेम्परेचर बदललं की विस्कोसिटी बदलायला हवी की नको, म्हणजे पातळपणा किंवा घट्टपणा चेंज व्हायला पाहिजे की नको, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे. मी दुसरं एक्झाम्पल देणार आहे. आपल्या हातामध्ये वॉच आहे, घड्याळ आहे, तिथं लुब्रिकंट वापरला जातो. कुठली पण मशिनरीला लुब्रिकंट लागतोच. कोणतीही मशिनरी असू द्या, त्याच्याशिवाय मशिनरी व्यवस्थित वर्क करतच नाही. मग तुम्ही आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, लुब्रिकंट वापरलेलं आहे, आपण उन्हामधून चाललेलो आहे, खूप ऊन पडलेलं आहे आणि विस्कोसिटी चेंज झाली म्हणजे ऍसिटोन नावाचं केमिकल असतं, ते आपल्या घड्याळामध्ये लुब्रिकंट म्हणून काम करत असतं. ऊन पडल्यानंतर त्याची विस्कोसिटी बदलली, डायरेक्ट त्याच्या वाफा तयार व्हायला लागल्या, म्हणजे त्याचं टेम्परेचर वाढलं की त्याच्या वाफा तयार व्हायला लागल्या. मग त्या ओरिजिनल त्या मशिनरी जिथं आहे आपल्या घड्याळाची, तिथं तो लुब्रिकंट बसेल का वाफा तयार झाल्यानंतर? नो. बसेल? नो मॅम. नाही बसणार. ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन, आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, खूप 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 थंडी पडली आहे, 21 डिग्री सेल्सिअस किंवा 10 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आलेलं आहे किंवा 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलेलं आहे आणि तो लुब्रिकंट आळून बसला, म्हणजे त्याचं सॉलिडिफिकेशन झालं. जसं आपल्या घरात खोबरेल तेल असतं त्याचं सॉलिडिफिकेशन होतं बघा थंडी पडल्यानंतर, तसं आपल्या हातातल्या घड्याळात जो लुब्रिकंट वापरलेलं त्याचं सॉलिडिफिकेशन झालं. तुमच्या घड्याळाचे काटे रोटेट होतील का? नो. हा, म्हणजे टेम्परेचर बदललं की काय नाही चेंज व्हायला पाहिजे? विस्कोसिटी चेंज नाहीच व्हायला पाहिजे. टेम्परेचर बदललं की विस्कोसिटी चेंज व्हायला नाही पाहिजे. लुब्रिकंटची विस्कोसिटी कशी असायला पाहिजे? ऑप्टिमम असायला पाहिजे. अँड इट इज डिपेंड अपॉन टाइप ऑफ मशिनरी. ऑप्टिमम म्हणजे योग्य असायला हवी, आणि ते कशावरती डिपेंड आहे? कोणती मशिनरी वापरणार आहात त्याच्यावर, त्याच्यानुसार आपण लुब्रिकंट घेणार आहोत. ओके, आपण विस्कोसिटी इंडेक्स येते, रेट ऑफ चेंज ऑफ विस्कोसिटी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल विथ टेम्परेचर. टेम्परेचर बदललं तर विस्कोसिटी कशी बदलते, त्याला विस्कोसिटी इंडेक्स असं म्हणायचं. फ्लॅश पॉइंट म्हणजे ज्या टेम्परेचरला लुब्रिकंट फ्लॅश दाखवायला चालू करतो त्या मिनिमम टेम्परेचरला किंवा त्या लोएस्ट टेम्परेचरला फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. मी परवाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलेलं होतं. 5 डिग्री सेल्सिअस, 5 होतं ना रे? 10 डिग्री सेल्सिअस, 15 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस आणि 5 डिग्री सेल्सिअस पासून तो लुब्रिकंट तुम्हाला फ्लॅश दाखवत असेल आणि त्याच्यापासून पुढे फ्लॅशेस दिसणार आहेत आपल्याला,
मग त्या 4 डिग्री सेल्सिअसला फ्लॅश पॉइंट म्हणायचं का? नो नाही म्हणायचं. तर 5 डिग्री सेल्सिअस पासून पुढे चालू होत आहे म्हणून 10 डिग्री सेल्सिअसला फ्लॅश पॉइंट म्हणायचं का? नाही म्हणायचं. तर कुणाला degree. फ्लॅश पॉइंट म्हणायचं? फक्त 5 डिग्री, 5 डिग्रीलाच म्हणायचं. 6 डिग्रीला सुद्धा म्हणायचं नाही आणि इकडे 4 डिग्रीला सुद्धा म्हणायचं नाही. तर कारण ज्या कमीत कमी टेम्परेचर पासून फ्लॅश दाखवायला चालू होतं तर त्या कमीत कमी टेम्परेचरला त्याचा फ्लॅश पॉइंट असं म्हणायचं. आर यू गेटिंग? येस मॅम. ओके गुड. देन फायर पॉइंट. आता हे पण एकदम सोप्या शब्दामध्ये सांगते. ज्या टेम्परेचरला तो लुब्रिकंट, सांगा, मी कर्सर आहे माझ्याकडे, ज्या मिनिमम टेम्परेचरला ज्या कमीत कमी फायर कॅच करेल त्या टेम्परेचरला त्याचा फायर पॉइंट असं म्हणायचं. उदाहरणार्थ आपण आपल्याला एखादा कपड्याचा तुकडा आहे तो जाळायचा आहे. आपण काडीपेटीतली काडी पेटवून तिथं नेल्या त्या जस्ट सेकंदाला चालू स्टार्ट होत नाही तर आपल्याला एक अर्धा मिनिट तरी तिथं थांबावं लागतं चालू होण्यासाठी, तो पेट घेण्यासाठी. बरोबर आहे का? कारण तिथं तेवढं टेम्परेचर क्रिएट व्हायला पाहिजे. मग ज्या मिनिमम टेम्परेचरला मीन्स लोएस्ट टेम्परेचर at which lubricating oil gives enough vapor. फर्स्ट पॉइंट मध्ये पण होतं gives enough vapor and catches fire catch करेल and burn continuously for at least 5 seconds. 5 सेकंद तरी तो जळायला पाहिजे. When small flame is brought near to it, एक छोटीशी फ्लेम त्याच्या जवळ आणली तर तो जळायला चालू होईल. त्या टेम्परेचरला त्याचा फायर पॉइंट असं म्हणायचं. मला सांगा, मिनरल ऑइल म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन याचा फायर पॉइंट कमी आहे का लाकडाचा फायर पॉइंट कमी आहे? लाकडाचा कमी. अजून मी डेफिनेशन सांगणार, अजून दुसरं एक्झाम्पल विचारणार. आता हे नाही विचारणार कारण तुम्ही लाकडाचा नाही म्हणलं की मग मिनरल ऑइलचं म्हणणार लगेच. त्यामुळे दुसरं एक्झाम्पल नंतर देणार. डेफिनेशनचा अर्थ नीट कळू द्या. ज्या कमीत कमी टेम्परेचरला मराठीत सांगते, कळायला पाहिजे तुम्हाला. मिनिमम टेम्परेचरला, ज्या कमीत कमी टेम्परेचरला तो समोरचा लुब्रिकंट फायर कॅच करणार आहे त्या कमीत कमी टेम्परेचरला फायर पॉइंट असं म्हणायचं आपल्याला. आता सांगा बरं बघू, घरातले व्हेजिटेबल ऑइल आहे त्याचा फायर पॉइंट जास्त आहे का मिनरल ऑइलचा फायर पॉइंट जास्त आहे? कोण जास्त टेम्परेचरला? आता समजा मिनरल ऑइल आहे ना ते 30 डिग्री सेल्सिअस 40 डिग्री सेल्सिअसला पेट घेईल. बरोबर आहे ना? हॅलो, तुम्ही हे ऐकले का रे? गाडी उन्हात उभा केली तर पेट्रोल कमी होते गाडीतलं, ऐकले का तुम्ही? ऐकले की नाही? 60 डिग्री सेल्सिअसला पेट्रोल डिझेल उकळायला चालू होतं, माहितीये ना? त्याच्यामध्ये जर काडी टाकली, आता पेट्रोल आहे एका ठिकाणी एका टाकीमध्ये, त्या टाकीमध्ये काडी पेटवून टाकली, कितव्या मिनिटाला पेटायला चालू होईल? ती टाकलेल्या लगेच चालू होईल की नाही? लगेच. आणि एक लाकूड आहे, त्या लाकडाच्या कडेला एक काडी पेटवून ठेवली, कोण कमी टेम्परेचरला पेट घेईल? पेट्रोल. हा, मग फायर पॉइंट कोणाचं कमी आहे? ओके. हा, आता इथं कसं एक्सपेरिमेंट केलेलं आहे, लोएस्ट टेम्परेचर कालच्या सारखंच 5 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस, 15 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस असा एक्सपेरिमेंट आहे. अशा एक्सपेरिमेंट मध्ये ज्या टेम्परेचर पासून फायर होणं स्टार्ट झालेलं असेल त्या कमीत कमी टेम्परेचरला फायर पॉइंट असं म्हणायचं. त्याच्या पुढे जरी तुम्ही, आता समजा
40 डिग्री सेल्सिअस हा जर पेट्रोलचा फायर पॉइंट असेल, पेट्रोल हा लुब्रिकंट आहे, त्याचा फायर पॉइंट आहे 40 डिग्री सेल्सिअस. तुम्ही म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसला पेट्रोल पेट घेणार. तुम्ही जर समजा 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवलं तर पेट्रोल पेट घेणार की नाही? Yes, ma'am. 50 डिग्री सेल्सिअसला, Yes. 41 डिग्री सेल्सिअसला, 41 डिग्री सेल्सिअसला पेट्रोल पेट घेईल का नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. मग ज्या टेम्परेचर पासून ते फायर करणं स्टार्ट करेल त्याला त्याचा फायर पॉइंट असं म्हणायचं. 41 फायर पॉइंट आहे का? No, ma'am. 39 फायर पॉइंट आहे का? No. नाही. ओके. आणि तिथून पुढे एकदा तर फायर स्टार्ट झालं तर आपल्याला त्याला काही करावं लागत नाही, त्याचं ते कंटिन्युअसली बर्न होत असतं. बरोबर. आपण गॅस स्टार्ट करतो लायटरनी, सारखा लायटर कडेलाच घेऊन बसतो खरे? No, ma'am. नाही. एकदा स्टार्ट करतो तो बाजूला काढून ठेवतो. तसं एकदा स्टार्ट केल्यानंतर तिथून पुढे तो कंटिन्युअसली बर्न होत असतो. बर्न कंटिन्युअसली. इथं कमीत कमी 5 सेकंद सांगितले, जास्तीत जास्त कितीतरी दिवस येतील, कितीतरी वर्ष येतील. जेवढं जोपर्यंत लुब्रिकंट आहे तिथपर्यंत येईल. कारण लुब्रिकंटचा एक छोटासा कण जळायला 5 सेकंद लागतात, म्हणून इथं 5 सेकंदाचा क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी. फेन स्मॉल फ्लेम ब्रॉट नियर टू इट. आणि जर आपण तिथं एक छोटीशी फ्लेम आणून बघितली तर आपल्याला तिथं दिसेल हे बर्न होताना वगैरे सगळ्या गोष्टी. आर यू गेटिंग? Yes, Okay, ma'am. lowest temperature at which lubricating oil gives enough vapor which catches fire. Lowest temperature at which lubricant catches fire and burn continuously at least for 5 seconds when small flame is brought near to it. It is called as a fire point. Good lubricant should have high fire point. गुड लुब्रिकंटचे फायर पॉइंट कसे असायला पाहिजेत? खूप जास्त असायला पाहिजे. फ्लॅश पॉइंट पण खूप जास्त असायला पाहिजे. असं नसलं तर काय होईल रे? जर फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हे जास्त नसतील तर काय होईल गंमत सांगा बरं बघू. मशीनला आग लागेल. हा, व्हेरी गुड. वर्किंग टेम्परेचरलाच मशिनरी आग पेट घेईल. समजा आपल्या हातामध्ये घड्याळ आहे आणि त्याचा फायर पॉइंट हा जर 40 डिग्री सेल्सिअस 50 डिग्री सेल्सिअस असेल आणि वातावरणाचं जर टेम्परेचर 50 डिग्री झालं तर आपल्या हातातलं घड्याळ पेट घेईल, आपल्याला पण भाजेल ना. म्हणजे वर्किंग टेम्परेचरलाच तो लुब्रिकंट पेट घेईल, ऑब्विसली मशिनरी पण पेट घेईल. लक्षात आलं का तुमच्या सर्वांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणून फ्लॅश पॉइंट आणि फायर पॉइंट हे जास्त असावे. आपण लास्टच्या लेक्चरला हे सेंटेन्स बघितलंय का? लुब्रिकंट शुड हॅव हाय फ्लॅश पॉइंट, लुब्रिकंट शुड हॅव हाय फायर पॉइंट. पाहिले का रे? हे बघितलंय का? हे लिहून घेतलंय का? Yes. राईट Yes, करून ma'am. घेतलेलं आहे का? कारण खूप महत्वाचं वाक्य आहे. ओके, राईट डाऊन फायर पॉइंट. फायर पॉइंटची डेफिनेशन लिहा इथपर्यंत. कर्सर आहे तिथपर्यंत. स्टार्ट इट.
Complete, ma'am. हॅलो हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. हे याला बॉक्स किंवा अंडरलाईन केलं का रे? 1 2 3 सेंटेन्स. येस मॅम केलं. Yes, ma'am. हा. देन क्लाउड पॉइंट, पुअर पॉइंट. क्लाउड आणि पुअर. क्लाउड म्हणजे असे ढगासारखं बनणं, एकत्रित कलेक्शन होणं, आणि पुअर पॉइंट म्हणजे ओतलं न जाणं, त्याला पुअर पॉइंट असं म्हणायचं. स्टॉप होणं. उदाहरणार्थ आपण ग्लासमध्ये पाणी होतं, त्याचा बर्फ बनलेला आहे, बर्फ ओतला जातो का रे? No, ma'am. No, ma'am. नाही. ज्या टेम्परेचरला ते लिक्विड फ्लो व्हायचं काय होतं? Stop. Stop. स्टॉप होतं. स्टॉप होतो. त्याला त्याचा पुअर पॉइंट असं म्हणायचं. त्याच्यासाठी लुब्रिकंट कूल करावा लागत असतो. त्याच्यासाठी तो लुब्रिकंट काय करावा लागत असतो? कूल करावा लागत असतो. म्हणजे पाणी कूल करावं लागतं, ऑइल कूल करावं लागतं. ज्या टेम्परेचरला ते फ्लो व्हायचं स्टॉप होतं, त्याला त्याचा पुअर पॉइंट बनतात. मात्र ते पुअर पॉइंट आणण्यासाठी लुब्रिकंट काय करावं लागतो? कूल करावा लागत असतो. त्याला त्याचा पुअर पॉइंट असं म्हणायचं. ओके, पुढे आता क्लाउड पॉइंट. क्लाउड पॉइंट म्हणजे समजा लुब्रिकंट आपण थोडं 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 थंड करायला गेलं. तुम्हाला सर्वांनाच माहिती असणार आहे, आपण फ्रीज मध्ये समजा पाण्याचा ग्लास भरून ठेवलेला आहे. बर्फ पूर्ण घट्ट असा बनण्याच्या अगोदर ग्लासमध्ये बर्फ पूर्ण ग्लासच्या आकाराचा असा बर्फाचा गोळा बर्फ बनण्याच्या अगोदरची एक स्टेप असते. कोणती रे? थोडस पाणी आणि थोडासा बर्फ, अशी स्टेप बघितली कोणी? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, मग ती स्टेप थोडस पाणी आणि थोडासा बर्फ म्हणजे ते क्लाउड, ढग आल्यासारखं झालं, क्लाउड जमा झाल्यासारखं झालं. मग ज्या टेम्परेचरला हे क्लाउड असल्यासारखं दिसतं, त्या टेम्परेचरला त्याचा क्लाउड पॉइंट असं म्हणतात. आर यू गेटिंग? ज्या टेम्परेचरला तो लुब्रिकंट क्लाउडी बनतो, त्या टेम्परेचरला त्याचा क्लाउड पॉइंट असं म्हटलं जातं. ओके. फेन लुब्रिकेटिंग क्लाउड पॉइंट आणण्यासाठी सुद्धा लुब्रिकंट कूल करावा लागत असतो, तरच क्लाउड पॉइंट येतो, तरच थोडस सॉलिड आणि थोडस लिक्विड अशी स्टेप निर्माण होते. फेन लुब्रिकेटिंग ऑइल कूल्ड स्लोली, क्लाउड fog or haze is formed and temperature at which it become, काही पण लिहायचं नाही वरचं. फेन लुब्रिकेटिंग ऑइल कूल्ड स्लोली और स्लोली कूल्ड, आता खालच्या सेंटेन्सला यायचं. टेम्परेचर ॲट विच इट बिकम क्लाउडी इन अपॅरन्स इज नोन ॲज ए क्लाउड पॉइंट. ही झाली डेफिनेशन क्लाउड पॉइंटची. पुअर पॉइंटची डेफिनेशन बघा. पुअर पॉइंटची डेफिनेशन मी सांगते. इथलं पहिलं वाक्य आहे असंच घ्यायचं. म्हणजेच काय? फेन लुब्रिकेटिंग ऑइल कूल्ड स्लोली, टेम्परेचर ॲट विच इट बिकम पर्यंत यायचं आणि इथला शब्द टाकायचा, सीजेस टू फ्लो टाकायचा. इज नोन ॲज पुअर पॉइंट. अजून एकदा सांगते, फास्ट सांगितलं गेलं. इथपासून इथपर्यंतचं सेंटेन्स, इथला मधला भाग पूर्ण ड्रॉप करायचा. इथपासून इथपर्यंतचं सेंटेन्स. ही झाली डेफिनेशन कशाची? क्लाउड पॉइंटची.
पुअर पॉइंटची डेफिनेशन लिहित असताना क्लाउडी इन अपीअरन्स शब्द काढून टाकायचा. ह्या पुअर पॉइंटची डेफिनेशन लिहित असताना क्लाउडी इन अपीअरन्स शब्द काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी सीजेस टू फ्लो हा शब्द टाकायचा. ही डेफिनेशन झाली पुअर पॉइंटची. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, हा, ma'am. एकदम शॉर्ट मध्ये सांगते. पहिली डेफिनेशन लिहित असताना हा पार्ट ड्रॉप करायचा इथपासून इथपर्यंतचा. दुसरी डेफिनेशन ही पहिल्याच डेफिनेशन सारखी लिहायची, फक्त क्लाउडी इन अपीअरन्सच्या ऐवजी सीजेस टू फ्लो असा शब्द टाकायचा. हा, गायत्री सॉरी सायली काय सांगितलं सांगा बरं, कशा डेफिनेशन लिहायला सांगितल्या? सायली रोल नंबर 2 येस मॅम. काय करायला सांगितलं सांगा बरं. क्लाउड पॉइंटची डेफिनेशन व्हेन पासून ते कूल्ड पर्यंत आणि नंतर टेम्परेचर पासून ते ऑइल पर्यंत. ब्लास्ट पर्यंत, ऑइल हा, पर्यंत. हे पण सेंटेन्स लिहायचे, हे हा. एमसीक्यूज ला नक्की विचारले जातात. हा, आता ही आणि डेफिनेशन कशी लिहिणार सांगा बरं. सेम त्याच डेफिनेशन सारखी म्हणजे कूल्ड पर्यंत आणि नंतर टेम्परेचर ऍट विच बिकम्स पर्यंत आहे अशी. Very good. नंतर तिथून क्लाउडी इन अपीअरन्सच्या ऐवजी हा, सीजेस टू फ्लो शब्द लिहायचा. हा. आर यू गेटिंग? येस मॅम. Yes, ma'am. ओके, राईट डाऊन. आणि हे सेंटेन्स फार महत्वाचे आहेत. लुब्रिकंट शुड हॅव लो पुअर पॉइंट, लुब्रिकंट शुड हॅव लो पुअर पॉइंट. गेस करा, लुब्रिकंट चे पुअर पॉइंट किंवा क्लाउड पॉइंट का कमी असावे, खूप कमी का असावे? खूप कमी असायला पाहिजे. म्हणजे -15 डिग्री सेल्सिअस, -50 डिग्री सेल्सिअस, म्हणजे ज्या टेम्परेचर पर्यंत आपल्या मशिनरी वर्कच करत नाही तेवढं टेम्परेचर असावं. खूपच कमी असायला पाहिजे. समजा फ्रीज आहे आणि फ्रीज मध्ये एक लुब्रिकंट वापरलेला आहे आणि फ्रीजचं टेम्परेचर तुम्हाला माहित आहे 5 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअसच्या रेंज मध्ये असतं. आणि लुब्रिकंट हा त्या टेम्परेचरला लुब्रिकंट सॉलिडिफाय होऊन बसला, फ्रीज व्यवस्थित वर्किंग करेल का? करेल का? नाही. म्हणजे समजा फ्रीज जर समजा -5 डिग्री सेल्सिअस पर्यंत काम करणार असेल तर त्याचा तिथं वापरला जाणाऱ्या लुब्रिकंटचा पुअर पॉइंट किती असावा? नाही कळालं ना? हॅलो 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 मॅडम रिपीट करता का? हा, रिपीट करते, पण तर मला लक्षात आलं ना, समजलं नाही म्हणून. समजा नीट ऐका आता, एक फ्रीज आहे. फ्रीजचं काम 0 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस या रेंज मध्ये चालते असं कन्सिडर करा. बरोबर आहे? तिथला लुब्रिकंट, तिथे एक लुब्रिकंट वापरला जातो फ्रीज मध्ये, तिथला लुब्रिकंट चा पुअर पॉइंट हा 4 डिग्री सेल्सिअस असेल. तिथं फ्रीज मध्ये वापरला जाणारा जो लुब्रिकंट आहे त्याचा जर पुअर पॉइंट म्हणजे सॉलिडिफिकेशन होण्याचा पॉइंट, लुब्रिकंटचा सॉलिडिफिकेशन होण्याचा पॉइंट जर 4 डिग्री सेल्सिअस असेल तर त्या 4 डिग्री सेल्सिअस मध्ये फ्रीज मध्ये वापरला जाणारा जो लुब्रिकंट आहे तो काय होऊन बसेल रे? Solid. काय होऊन बसेल? तो 4 डिग्री सेल्सिअस हा जर त्याचा पुअर पॉइंट असेल, पुअर पॉइंट म्हणजे एकदम रफ डेफिनेशन, ज्या टेम्परेचरला तो लुब्रिकंट सॉलिड होतो तो पॉइंट, ज्या टेम्परेचरला तो लुब्रिकंट सॉलिड होतो तो पॉइंट. मग 4 डिग्री सेल्सिअसलाच फ्रीज मध्ये वापरला गेलेला लुब्रिकंट सॉलिड होऊन बसलाय. मशिनरी रोटेट होईल का व्यवस्थित? मशिनरी वर्क करेल का? No, No. ma'am. No. मशिनरी वर्क करेल का? कारण ते 4 डिग्री सेल्सिअसलाच तो घट्ट होऊन बसलेला आहे. मग फ्रीज मध्ये वापरला जाणारा जो लुब्रिकंट आहे त्याचा
पुअर पॉइंट आणि क्लाउड पॉइंट हा मशिनरी कमीत कमी किती टेम्परेचर पर्यंत काम करते म्हणून सांगितलं, 0°C पर्यंत काम करते फ्रीज मधली मशिनरी. तर त्याचा क्लाउड पॉइंट फ्रीज मध्ये वापरल्या जाणाऱ्या लुब्रिकंटचा पुअर पॉइंट हा 0°C पेक्षा कमी असावा. 0°C पेक्षा कमी असावा. म्हणजे 0°C पेक्षा जर 0 to 1 ह्या रेंज मध्ये तो लुब्रिकंट कसल्या अवस्थेमध्ये असेल, सॉलिड अवस्थेमध्ये असेल का लिक्विड अवस्थेमध्ये असेल? लिक्विड. लक्षात आलं का तुमच्या? कारण 0°C पेक्षा कमी जर असेल तर त्या कमीला तो सॉलिड होऊन बसणार आहे आणि 0 to 5 ला तो लुब्रिकंट काय म्हणून काम करणार आहे? सॉरी, सॉलिड असणार आहे का लिक्विड असणार आहे? लिक्विड. लिक्विड असणार आहे, लिक्विड. मग तो फ्रीजचं तिकडे काहीतरी होऊ देत, पण तो लुब्रिकंट फ्रीजने 0 ते 5 मध्ये टेम्परेचरला तो लुब्रिकंट लिक्विड म्हणूनच राहणार आहे. म्हणजे मशिनरी तिथं व्यवस्थितच रोटेट होणार आहे. आर यू गेटिंग? येस मॅम. हा. आता आपल्या हातातलं वॉच आहे. वॉच मध्ये आपल्या हातातलं आपण किती, आपल्यात कमीत कमी होऊन टेम्परेचर किती होत, आपल्या वातावरणाचं टेम्परेचर कितीपर्यंत जाईल? 10°C पर्यंत जाईल. मग आपल्या हातामध्ये जे घड्याळ वापरतो आपण, त्या घड्याळाचा पुअर पॉइंट हा किती पेक्षा कमी असला तरी चालेल तुम्हाला? Less than 10. हा, लेस दॅन 10 पर्यंत 10 असला तर चालेल, कारण आपलं 10°C पर्यंतच्या पेक्षा आपलं टेम्परेचर कमी होऊ शकत नाही. म्हणून 10°C पेक्षा कमी असायला पाहिजे. मग मला एक सेंटेन्स सांगा, गुड लुब्रिकंटचे पुअर पॉइंट आणि क्लाउड पॉइंट कसे असावेत? कमी असावेत. कमी, Low. लो असायला पाहिजेत. म्हणजे मशिनरी काम करते त्या टेम्परेचर पेक्षा ते काय असायला पाहिजेत? कमी असायला पाहिजे. कमी असायला पाहिजे. एखादी मशिनरी काम करते 10,000°C ला, माहितीये की नाही? ऍटॉमिक एनर्जी वगैरे आहे की नाही आपल्या सिलेबस? तुमच्या सिलेबसला नाही, 12वीला होतं बघा, न्यूक्लिअर केमिस्ट्री. तर तिथं कितीतरी डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तिथं रेडिओ एलिमेंट तयार करत असतात. मग समजा तिथं एक 10,000°C टेम्परेचर क्रिएट होणार आहे. मग तिथं किती क्लाउड पॉइंट, पुअर पॉइंट किती असले तर अलाउड आहेत? मग Less than 10,000. Less than. लेस दॅन 10,000 अलाउड आहे. मग चालेल, काही फरक पडत नाही. म्हणजे वर्किंग टेम्परेचर पेक्षा क्लाउड पॉइंट आणि पुअर पॉइंट कमी असावेत. गुड लुब्रिकंट शुड हॅव लो क्लाउड पॉइंट अँड पुअर पॉइंट. गुड लुब्रिकंटचे पुअर पॉइंट आणि क्लाउड पॉइंट कसे असावेत? कमी असायला पाहिजे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, आता डेफिनेशन कळालेत का तुम्हाला? दोन्ही डेफिनेशन? Yes, ma'am. हा, Yes, ma'am. राईट डाऊन. इथं अजून एकदा लास्ट सांगते, हे इथपासून हे एवढं लिहू नका. दुसरी पण डेफिनेशन पहिल्याच डेफिनेशन सारखी लिहा. फक्त क्लाउडी इन अपीअरन्सच्या ऐवजी सीजेस टू फ्लो हे शब्द टाका. हे दोन्ही वाक्य विसरायचे नाहीत. गुड लुब्रिकंट शुड हॅव, गुड लुब्रिकंट शुड हॅव. स्टार्ट टू राईट.
Hello, over? Yes, ma'am. Is it over? Okay. Okay. Next, aniline point. हे लिहिलं ना? हे sentence लिहिलं का रे? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Okay. Aniline point. Write down heading aniline point. हा. aniline शब्द ऐकलाय का रे आतापर्यंत कधी? aniline. Yes, ma'am. Yes, ma'am. आणि lubricating oil ऐकलंय का शब्द lubricating oil? Can you tell me any name of any one lubricating oil? Petrol, diesel, kerosene, vegetable oil. All these are lubricating oil. Are you getting? Yes, ma'am. Ha. What is meant by this equal volume? Equal volume of aniline and lubricating oil, that means? हा? Equal volume म्हणजे काय? सेम क्वांटिटी. Ha, same quantity. If I take the aniline 10 ml, then lubricating oil also 10 ma'am. 10 ml. Ha. What is meant by solution temperature? What is meant by solution? Here aniline is a solute and oil is a solvent. Then what is the solution? What is meant by solution? Mixture of aniline and oil. Mixture of Mixture aniline and of oil. aniline and oil. Ha. Solution temperature of equal volume of aniline and lubricating aniline and oil sample or lubricating oil. Are you understand? Solution temperature of equal volume of aniline and oil. हे समजलं का? Aniline point म्हणजे काय? Solution temperature of equal volume of aniline and oil sample. Oil sample म्हणजे lubricating oil. आता minimum equilibrium. आता मिनिमम इक्विलिब्रियम म्हणजे काय? हे तुमच्यासाठी शब्द. मिनिमम म्हणजे कमीत कमी. मिनिमम इक्विलिब्रियम कसा काढायचा? दोन्ही मिक्स करायचे, एक 5 मिनिटासाठी स्टर करायचे, त्याच्यामध्ये थर्मामीटर ठेवायचा, टेम्परेचर लिहून घ्यायचं. समजा टेम्परेचर आलं 50 डिग्री सेल्सिअस, लिहून घ्यायचं. नंतर अजून काय करायचं? हे इक्वल व्हॉल्यूम घेतलेलंच आहे. पहिलं 5 मिनिटासाठी स्टर केलं म्हणजे डबल होतं. आता 20 मिनिटासाठी स्टर करायचं, टेम्परेचर लिहून घ्यायचं. नंतर 40 मिनिटासाठी स्टर करायचं, टेम्परेचर लिहून घ्यायचं. तर ह्या टेम्परेचर मधलं कमीत कमी टेम्परेचर, ह्या टेम्परेचर मधलं जे कमीत कमी टेम्परेचर आलेलं आहे त्या टेम्परेचरला aniline पॉइंट असं म्हणायचं. स्टर केलेला आहे, व्यवस्थित स्टर केलेला आहे आणि टेम्परेचर मेजर केलेलं आहे, म्हणून मिनिमम इक्विलिब्रियम सोल्युशन टेम्परेचर फॉर इक्वल व्हॉल्यूम ऑफ aniline and oil sample. Aniline and oil sample. Are you getting? Are you getting? Yes, Yes, ma'am. ma'am. मॅम. Minimum equilibrium solution temperature of aniline and lubricating oil किंवा oil sample. गुड लुब्रिकंटचा aniline पॉइंट हा काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? हाय. हाय असायला पाहिजे. तर तुम्हाला असं वाटेल की तो क्रॉस कस काय? आता समजा तुम्ही 3 मेंबर घेतलेले आहे. वहीच्या लास्ट पेजला जावा म्हणजे आयडिया क्लिअर होईल तुमची. 3 मेंबर 1 2 3 असं लिहा. लिहिलं? एकाच्या तिथं खाली एक नंबरच्या खाली लिहा पेट्रोल, 2 नंबरच्या खाली लिहा व्हेजिटेबल ऑइल आणि 3 नंबरच्या खाली लिहा एनिमल ऑइल. एनिमल ऑइल. आता पहिलं काय लिहिलेलं आहे रे? पेट्रोल प्लस aniline. दुसऱ्याला काय लिहिलेलं आहे? व्हेजिटेबल ऑइल प्लस aniline म्हणा. आणि तिसरं काय लिहिलेलं आहे? एनिमल ऑइल प्लस aniline.
किती शब्द तयार झालेले आता टोटल तुम्ही वहीमध्ये किती शब्द लिहिलेत? 6 लिहिलेले आहेत. आता पहिल्याचा एक्सपेरिमेंट केला, फर्स्ट एक्सपेरिमेंट केल्यानंतर तिथलं मिनिमम टेम्परेचर आलं 40 डिग्री सेल्सिअस. मिनिमम टेम्परेचर आलं 40 डिग्री सेल्सिअस. दुसराच एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचं मिनिमम टेम्परेचर आलं 20 डिग्री सेल्सिअस. आणि तिसरा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचं मिनिमम टेम्परेचर आलं 100 डिग्री सेल्सिअस. तर याच्यातला गुड लुब्रिकंट कोणता? टेल मी. गुड लुब्रिकंट शुड हॅव हाय aniline पॉइंट. गुड लुब्रिकंटचा aniline पॉइंट हाय असायला पाहिजे. कोणताला? फर्स्ट, सेकंड और थर्ड? सेकंड. अस्मिता, Second, ma'am. कुठला आलं? सेकंड. का बरं सेकंड आलं? 2 नंबरचं का आलं? तिसऱ्याचा aniline पॉइंट 100 सांगितले की 100 सांगितले. Yes, ma'am. Third, ma'am. थर्ड. कारण ज्याचा aniline पॉइंट जास्त तो गुड लुब्रिकंट. ज्याचा aniline पॉइंट जास्त तोच गुड लुब्रिकंट. तर aniline पॉइंट कमी असेल तर काय होतं? इफ aniline पॉइंट इज लेस देन व्हॉट हॅपन? तर तो लुब्रिकंट किंवा ते लुब्रिकेटिंग ऑइल कमी aniline पॉइंट असणार जर लुब्रिकेटिंग ऑइल आपण मशिनरी मध्ये वापरलं आणि त्या मशिनरीच्या तिथे जर रबर सील असेल, कुठलं पॅक केलेली मटेरियल वापरलेलं असेल, ते सर्वच्या सर्व डिझॉल्व्ह होतं. जेवढं aniline पॉइंट कमी तेवढं अरोमॅटिक हायड्रोकार्बन त्याच्यामध्ये जास्त असतात. अरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे बेन्झीन रिंग, नॅफ्थॅलिन रिंग, पिरिडिन रिंग. जेवढा aniline पॉइंट कमी तेवढं हे अरोमॅटिक हायड्रोकार्बन जास्त, आणि जेवढं अरोमॅटिक हायड्रोकार्बन जास्त तेवढं त्या मशिनरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारं रबर, पॅकिंग मटेरियल वगैरे सर्व डिझॉल्व्ह होत असतं. म्हणून गुड लुब्रिकंटचा aniline पॉइंट हा हाय असावा लागतो. ओके, बघा, लुब्रिकंट शुड हॅव हाय aniline पॉइंट. हायर aniline पॉइंट म्हणजेच त्याच्यामध्ये कशाचं पर्सेंटेज लो असायला पाहिजे? हायर aniline पॉइंट मीन्स लोअर पर्सेंटेज ऑफ अरोमॅटिक हायड्रोकार्बन. अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं पर्सेंटेज हायर aniline पॉइंट असला की लोअर पर्सेंटेज असतं अरोमॅटिक हायड्रोकार्बनचं. फक्त 1, 2 आणि 3 वाक्य लिहायचे. आणि याला खूप 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 महत्वाचे एमसीक्यूज आहेत हे दोन्ही लाईन, हे आणि हे दोन्ही खूपच महत्वाचे एमसीक्यूज आहेत. FIMP लिहायचं याच्या साईडला. आर यू गेटिंग? समजले का सर्वांना? ma'am. हा लिहा मग. 1, 2 आणि 3 वाक्य लिहा. हे आणि हे. राईट इट.
हॅलो ओव्हर. Yes, ma'am. Yes, ma'am. Next point, there are problem. Next, oiliness एक आहे. Next point number 8, oiliness. Oiliness. ही पूर्ण लाईन आणि ही हाफ लाईन वाचायची आणि तुम्हीच मला सांगायचं काय ते. Read it. Oiliness. Read it fast and tell me. सांगा रे पटकन. फक्त इथं कर्सर आहे तिथपर्यंतच फक्त. Property of lubricating oil to stick on the surface of machine part under a high pressure. प्रेशर जरी हाय असलं तरी मशीनच्या सरफेस वरती जी लुब्रिकंटची स्टिक होण्याची जी प्रॉपर्टी असते त्याला लुब्रिकंट असं म्हणायचं. आपण तेलकट कशाला म्हणतो रे? जे सरफेस वरती स्टिक होतं असं ऑइली स्टिक होतं सरफेस वरती त्याला जे जास्त स्टिक होतं ते जास्त ऑइलीनेस असतं. कळतंय का हे? डेफिनेशन कळते का? Yes, ma'am. हा लिहा मग. ही खूप सोपं, याच्यामध्ये काहीच नाही शिकवण्यासारखं. ऑइलीनेसची डेफिनेशन या प्रेशर पर्यंत लिहा. प्रेशर पर्यंत लिहा. प्रेशर पर्यंत इथपर्यंत फक्त, खालचा नाही पार्ट लिहायचा. और Yes, ma'am. लिहिलं का? लास्ट सेंटेन्स लिहा. गुड लुब्रिकंट should have high oiliness. Good lubricant should have high oiliness. सिलेबस कडे जावा बरं. लुब्रिकंटचा जो सिलेबस आपण लिहून घेतलेला आहे तिथे जावा आणि काय काय कम्प्लीट झालेले मला सांगा त्याच्यातलं. बोला रे. पीपीटी वरती समोर बघू नका, तुमच्या वहीमध्ये सिलेबस आहे. ऑइलीनेस पर्यंत झालेला आहे. मधले पॉइंट सोडून दिलेले आहेत का नाहीत? आपण 3.1 कम्प्लीट झालंय, बरोबर आहे का?
का नाही झालं? येस मॅम. अरे टाईप ऑफ लुब्रिकंट नाही आपण घेतलं, टाईप ऑफ लुब्रिकेशन नाही सॉलिड, घेतलं. सेमी सॉलिड अँड लिक्विड राहिले. हा ते राहिलंय, आपण ठेवलेलं आहे कारण हे शब्द तिकडे आहेत म्हणून. ओके. येस मॅम. हा आपण आता जे प्रॉपर्टी शिकलो त्याची हेडिंग सांगा बरं बघू. आता जे 8 प्रॉपर्टी शिकलो ना, आय वॉन्ट ओनली हेडिंग. Viscosity. Viscosity, viscosity index, Catch point. Fire point. Fire point. Cloud Cloud point. point. Pour Aniline point. point. Oiliness. Aniline point. Oiliness. ओके ठीक आहे. आपण इथंच थांबूयात, आज संपलेलं लेक्चर.